थोरले बाजीराव म्हणजे पराक्रमाचे मूर्तिमंत उदाहरण। बाजीराव म्हणजे अजिंक्य अजय योद्धा। बाजीरावांनी एखादी मोहीम हाती घेतली आणि ती पूर्ण नाही झाली असे क्वचितच व्हायचे। त्या काळी दिल्ली व दिल्लीच्या बादशाची सर्वत्र दहशत असे, पण बाजीरावांचं नाव ऐकताच दिल्लीचा मात्र थरकाप उठत असे, कारण बाजीरावांचे पराक्रम दिल्लीच्या बादशाला चांगलेच ठाऊक होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजीराव दिल्लीवर कसे चालून जातात आणि दिल्लीची भीतीने कशी पळापळ होते हे आपण पाहणार आहोत। दिल्ली दरबारचा यादगार खान वकील याची व बाजीरावांची भेट झाली तेव्हा बाजीरावांनी त्यास एक गोष्ट सांगितली की तुम्ही आजपर्यंत जी जी वचने देत गेला आहात त्यापैकी एकही वचन तुम्हाकडून पाळले गेलेले नाही, त्यामुळे आता मागचे सर्व करार रद्द आहेत असे समजावे। असे म्हणून वकिलास त्यांनी एका नवीन कलमबंदीची याद करून दिली। ह्यात लिहिल्याप्रमाणे तजवीज होत असेल तरच बरे, नाहीतर तुमचे कोणतेही बोलणे आम्हास कबूल नाही, म्हणून त्यांनी साफ कळविले। या यादीत दिल्लीकडे असे मागणी केली होती, संपूर्ण माळवा प्रांत खालसा करून द्यावा, त्यात रोहिले लोकांचा उपसर्ग नसावा, चंबळा नदीच्या दक्षिणेकडचा मुलूक स्वाधीन करावा, अहमदाबाद, काशी, गया आणि मथुरा हा सर्व मुलूक आमच्या ताब्यात द्यावा, स्वारी खर्चाबद्दल रोख 50 लाख रुपये बादशाही खजिन्यातून द्यावे, अथवा तो पैसा फिटे तोपर्यंत बंगालचा काही प्रांत लावून द्यावा, दक्षिण 6 सुब्यांची सरदेशपांडेपणाची सनद द्यावी, किल्ला मांडू, धार आणि रेसीम हे 3 किल्ले स्वाधीन करावे। या 6 कलमांपैकी सरदेशपांडेपणाचा हक्क 6 लाख रुपये नजरानं घेऊन देतो असे बादशाहाने कबूल केले। बाकीच्या कलमांबद्दल तो स्पष्ट नाही असे पाहून 80,000 फौज बरोबर घेऊन बाजीरावांनी दिल्लीकडे मोर्चा फिरवला। स्वारी नर्मदा उतरून पलीकडे चालली। ही बातमी दिल्लीस कळताच बादशाहाचे धाबे दणाणले। त्याने निजामास पत्रे पाठवली की तुम्ही यावेळेस आमची ताबडतोब कुमक करावी। वजीर व मुत्सद्दी लोक यांनी अशी शक्कल काढली की बाजीराव अमर्याद मागणी मागून चेपीत चालला आहे, हे ठीक नव्हे। आता मोठं प्रचंड सैन्य जमा करून त्यास भय दाखवावे, म्हणजे तो वारंवार उपद्रव देणारा नाही। मग पोकळ डौल दाखवण्यासाठी त्यांनी दिल्ली शहराच्या आसपास शेकडो तंबू, डेरे, रावट्या व कनाती उभ्या केल्या आणि सर्व सैन्य मैदानभर पसरले। दिल्लीकडे मोठी गडबड आहे असे ऐकून बुंदेलखंडाचा राजा हा बाजीरावांचा मित्र होता। त्यांच्यापाशी आपले अवजड सामान ठेवून बरोबर नेण्याजोगे हलके सामान होते ते घेऊन सड्या स्वारांनिशी बाजीराव तडकाफडकी पुढे निघाले। आग्र्याच्या दक्षिणेस 20 कोसांवर यमुना नदीच्या काठावर त्यांचा तळ जाऊन पडला। त्यांच्या आज्ञेवरून मल्हारराव होळकर, पिलाजीराव जाधव, विठोजीराव बोळे व दुसरे कित्येक मराठी सरदार यमुना नदी उतरून पलीकडे गेले आणि दोआ प्रांतात शिरून त्यांनी मुघलांच्या राज्यात लुटालूट आरंभिली। दिल्लीहून खानदौरान वजीर व कमरुद्दीन खान हे फौजबंद होऊन निघाले। त्या नीट मथुरेकडे वळले। इकडे बाजीराव त्या प्रांतातला खंडणीचा वसूल करीत करीत चालले। बुधावरच्या राजाने मगरुरीचे काही भाषण केले म्हणून त्याच्यावर हल्ला करून त्याची हाडे खिळखिळी केली आणि त्याच्याकडून खंडणीचा पैसा घेऊन त्याला जीवदान दिले। तिकडे मल्हारराव होळकरांवर अयोध्येचा सुभेदार सादत खान मोठी फौज जमा करून एकाएकी येऊन पडला। तेव्हा मराठ्यांचे सैन्य यमुना नदी उतरून अलीकडे आले। हा सादत खान मोठा डौली आणि गप्पीदास मिया होता। मराठी यमुना नदीचे पलीकडे गेले एवढ्यानेच अस्मादिकासारखा शूर योद्धा कोणी नाही असा त्यास गर्व झाला। त्याला इतका गर्व झाला की त्याने बादशास खोटीनाटी लिहिले की मल्हारराव होळकरात जबर जखमा लागून तो पार मरायला आला। विठोजीराव बोळे रणांगणी ठार झाला। मराठ्यांचे 2000 स्वार कत्तल झाले आणि तितकेच लोक यमुना नदीत बुडून मेले। याप्रमाणे सरकारच्या कृपेने मला यश मिळाले। सर्व मराठी मी चंबळा नदीच्या पलीकडे दक्षिणेत घालवून दिले। हे वर्तमान ऐकून दिल्लीत जो हर्ष झाला तो गगनात मावेना। जिकडे तिकडे खानाचा जल्लोष चालला। खानांवर शाबासक्यांची वृष्टी झाली। इकडे बाजीरावांचा जेथे तळ पडला होता ती जागा समर करण्यास योग्य नव्हती, म्हणून सादत खान आग्र्यात जाऊन पोचल्याचे वर्तमान लागताच बाजीराव ते ठाणे सोडून ईशान्य दिशेस मोठे मैदान होते तिकडे वळले। बादशाच्या दरबारी वजिरांच्या स्वारीबरोबर बाजीरावांचा धोंडोपंत पुरंदरे हा हुशार वकील होता। त्याने बाजीरावास सादत खानाने खोटे खोटे लिहिलेले सर्व वर्तमान कळविले। हा अपमान बाजीरावांना सहन झाला नाही। त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, अंगाचा तिळपापड झाला। ते म्हणाले, पुरंदरे बरे आहे
काही चिंता नाही. तुम्ही तिथे माझी प्रतिनिधी या नात्याने होता, तेव्हा हा अपमान तुमचा नसून पेशव्यांचा व आमच्या महाराजांचा आहे. तर आता पहा, पात्यास पाते लागले नाही तोच मी आपली फौज घेऊन दिल्ली शहरापुढे नेऊ, मुघलांची घरेदारे जाळून टाकतो आणि बाजीराव अजून कुठे दूर गेला नाही, दिल्लीसच आहे अशी त्यांची खात्री करीतो. हे खरे वर्तमान दिल्लीस कळाले तेव्हा तेथील दरबाराचे लोक लटालटा कापू लागले. खानदौरान वगैरे त्रिवर्गाचा संगम होण्यापूर्वीच 6 दिवस बाजीराव वायुवेगाने दिल्लीकडे निघाले. त्यांनी लांबची थोरली वाट सोडून जवळची आडवाट धरली. कमरुद्दीन खान तिथे 7-8 कोसांवर सैन्यासह होता. त्याला डावी घालून चुरामन प्रांतातील मेहवाटाच्या डोंगराला वळसा देऊन प्रत्येकी 20-20, 25-25 कोसांच्या मजला करीत फौज घेऊन अकस्मात दिल्ली शहरापुढे बाजीराव प्रकट झाले. त्या प्रचंड सैन्यासह त्यांनी शहराबाहेर आपला डेरा दिला. दिल्ली शहरातून काही उंट व हत्ती बाहेर चालले होते, ते प्रथम धरून नेले. काही हिंदू लोक देवदर्शनात बाहेर पडले होते. त्यास सांगितले की बाजीराव पेशवा बाहेर येऊन उतरला आहे, असा आपल्या बादशास निरोप कळवा. बाजीरावांना इतका द्वेष आला होता तरी रयतेस विनाकारण इजा देणे बरोबर नव्हे असे जाणून त्यांनी कोणाचीही घरेदारे जाळली नाहीत व शहराची लूट केल्यास लुटीच्या ओझ्याने युद्धास अडचण पडेल म्हणून त्यांनी लुटीचाही बेत रहित केला. बाजीरावांनी खुद्द बादशास एक व राजा बखतमल यास एक अशी 2 पत्रे पाठवून विचारले की शरण येऊन तह करण्याचा विचार आहे की युद्धाची मर्जी आहे, यातून कोणते कबूल असेल ते लवकर कळवा. तेव्हा त्यांच्याकडून जबाब आला, आपला वकील मेहरबानी करून इकडे पाठवावा, म्हणजे त्याजवळ आम्ही आपले सविस्तर बोलणे बोलतो. त्याचे बाजीरावांनी प्रत्युत्तर पाठवले की आमच्या वकिलाच्या जीवाचा जिम्मा घेतल्याखेरीज आम्ही त्यास तुझ्याकडे पाठवण्यास कबूल नाही. आणखी कळवले की आमची फौज नजीक असल्यामुळे शहराच्या लोकांस व शहरास विनाकारण उपद्रव लागेल. तूर्त झिल्लत तलावाजवळ मैदान आहे, तिकडे आम्ही आमचा तळ हलवितो. या बाजीरावांच्या सौजन्याचा बादशाने भलताच अर्थ काढला. बाजीराव आम्हास भीतो म्हणून तो पलीकडे सरला असा त्यांनी कुतर्क केला आणि युद्धाची कडकोट तयारी चालवली. वजिराचा भाऊ मुजफ्फर खान, मीर हुसेन कोका, राजा शिवसिंग व आणखी कित्येक सरदार व मानकरी 8-10 हजार फौज घेऊन बाहेर पडले. हे सैन्य धैर्याने व शौर्याने बाजीरावांवर चालले. त्यांची हालचाल कशी काय आहे याचा तपास काढण्यासाठी बाजीरावांनी सयाजीराव जाधव बिनीवर पाठविला. दिल्लीवाले बंदोबस्ताने चालून येत आहेत अशी त्याने खबर देताच बाजीरावांचे होळकर, शिंदे वगैरे सरदार शस्त्रास्त्रे घेऊन व स्वार होऊन सज्ज झाले. त्यांना बाजीराव बोलले, गड्या हो, चला त्वरा करा, उशीर करू नका असे म्हणण्याबरोबर प्रथम मल्हारराव होळकर व त्यांच्या मागोमाग राणोजीराव शिंदे हे दोहेकडून चक्रासारखी गरके घेऊन शत्रू सैन्यावर मोठ्या वेगाने चालून गेले. पहिल्या सपाट्याबरोबर त्यांनी दिल्लीवाल्यांचे 600-700 लोक लोळविले. शिंद्यांचा सरदार इंद्राजीराव कदम जरा जखमी झाला व काही शिपाई जाया झाले. तिकडे बिचारा मीर हुसेन खान कोका अंगावर शतशः जखमा घेऊन लोळागोळा होऊन समरभूमीवर पडला. राजा शिवसिंग धारतीर्थी पडला. मुझफ्फर खान तर मागच्या मागे पळून गेला. अशी सरदारांची त्रेता झालेली पाहून मोगलांच्या स्वारांनी घोड्यावरून थाडाथड उड्या मारून शत्रूस पाठ दाखवून दिल्लीकडे पलायन आरंभिले. याप्रमाणे शत्रूचा पराजय झाला आणि बाजीरावांचा मोठा जय झाला. शत्रूचे काही हत्ती व 2-3 हजार उत्तम घोडे आयते बाजीरावांच्या हाती लागले. याप्रमाणे बाजीरावांची सरशी आणि मोगलांची धुळजाण झाली. इतक्या कोकणचे गडबडीचे वर्तमान ऐकून राजाने बाजीरावास दक्षिणेत ताबडतोब निघून जाण्याबद्दल आज्ञापत्र लिहिले. यामुळे बादशाचे सल्ल्याचे बोलणे लावले होते ते कबूल करून माळवा प्रांताचे सर्व अधिपत्य व 13 लाख रुपये स्वारी खर्चाबद्दल रोख देतो असा त्याचकडून करार लिहून घेतला. मग पूर्वीचाच वकील धोंडोपंत पुरंदरे याच बादशाच्या दरबारी पुन्हा ठेवून व दोआबच्या स्वारीचा बेत रहित करून बाजीराव दक्षिणेकडे वळाले.